वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात यंदाच्या उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे वेगानं घट होते. त्यात यंदा पावसाळा लांबल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. सध्या मुंबईसाठीच्या 7 जलाशयांमध्ये मिळून केवळ 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 15 मे पासून आधीच 10% कपात करण्यात आली आहे. पण सद्य परिस्थितीत मुंबईच्या पाणी पुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. तसंच हवामान खात्यानं येत्या 15 ते 20 जून या कालावधीत मुंबईत चांगला पाऊस होण्याचं भाकीत वर्तवलं असल्याचं सांगून मुंबईकरांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं महापौरांनी सांगितलं. जवळपास 15 ऑगस्ट पर्यंत साठवणीचा पाण्याचा साठा आहे. फक्त आपण मुंबईकरांना आता आपण तुर्तास सांगितलंय की 10% पाणी कपात केलेली आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याचं काही गरज नाहीये, पॅनिक व्हायची पण गरज नाहीये. आव्हान एवढंच आहे की मुंबईकरांनी जे पाणी आहे ते सांभाळून वापरावं. जेवढी आवश्यकता आहे तेवढा साठा करा. मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी 2026-27 या वर्षात 1000 कोटींचं आर्थिक सहकार्य करण्याचा आज आलेला प्रस्ताव हा स्थायी